संघटनेच्या वतीनं आज पाटण तहसील कचेरीवरती ओबीसी बांधवांनी एकत्र येऊन तहसीलदार साहेबांना निवेदन द्यायचं आहे। हे निवेदन आम्ही मुख्यमंत्र्यांना देण्याची विनंती तहसीलदार साहेबांना करणार आहे। या निवेदनामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की ओबीसीचं जे आरक्षण आहे हे आरक्षण धोक्यामध्ये आलेलं आहे। वास्तविक पाहता 52% असणारा हा जो समाज आहे या समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये 52% आरक्षण देणं गरजेचं होतं, परंतु शासनानं त्यावेळी आम्हाला 27% आरक्षण दिलं। बरं, हे 27% जे आरक्षण दिलेलं आहे त्या 27% आरक्षणाची तरी पूर्ण अंमलबजावणी कधी केली का शासनानं? कधीही केलेली नाही। नोकर भरती कधीही 27%च्या प्रमाणात झाली नाही। मंडल आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी कधी झाली नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी ओबीसी समाज हा मागासलेला राहिलेला आहे। या ओबीसी समाजामध्ये भटके विमुक्त समाजसुद्धा येतो, आदिवासी समाज येतो। मित्रांनो, ही माणसं अजूनही दारिद्र्यात पिचत पडलेली आहेत। जंगलामध्ये राहणारा आदिवासी अजून जंगलामध्येच आहे। भारताला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षे झाली, पण आमचा भटकंती करणारा भटका हा अजूनही भटकतोच आहे। शासनानं अजूनही त्या गोसाव्याला, डवऱ्याला, कोळ्याला यांना घरं देऊ शकत नाही। म्हणजे स्वातंत्र्याच्या 70 वर्षामध्ये प्रस्थापितांनी काय केलं हा प्रश्न आज ओबीसींच्या समोर उभा राहिलेला आहे। या मागासवर्गीयांच्या विकासासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं होतं की आयोग नेमा, त्या आयोगामार्फत या ठिकाणी पाहणी करून या ठिकाणी या लोकांची जी सोय आहे ती केली पाहिजे, परंतु शासनानं आयोग नेमले, कार्यवाही कधीही केली नाही। 40 वर्षानंतर ओबीसींच्यासाठी आयोग नेमला, परंतु 40 वर्ष त्या आयोगाकडे शासनानं दुर्लक्ष केलं आणि मग पुन्हा मंडल आयोगाच्या एका शिफारशींची अंमलबजावणी झाली आणि मग आमच्यात कुणीतरी सरपंच होऊ लागला, ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ लागला, पंचायत समितीचा सदस्य, सभापती होऊ लागला आणि मग मात्र इतरांच्या पोटामध्ये दुखायला लागलं। गेली अनेक वर्ष सत्तेमध्ये तुम्ही आहात, या ठिकाणी सगळ्या सत्ता तुम्ही भोगताय। आत्ता आमचा ओबीसी कुठेतरी सत्तेवरती जायला लागला की तुमच्या पोटामध्ये वास्तविक पाता दुखण्याचं काही कारण नाही, परंतु हे क्रिया व्हायला लागलेली आहे। बंधूंनो, आम्ही मराठ्यांच्या आरक्षणाला तर अजिबात विरोध केलेला नाही। पहिल्यापासून मराठ्यांचे मोर्चे चालले, त्याच्यात ओबीसी मोठ्या संख्येनं सहभागी होतोय आणि आम्ही म्हणतोय की मराठा हा आमचा भाऊ आहे, तो मागासलेला आहे। आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मराठ्याला आरक्षण मिळालं पाहिजे या विचाराचे आम्ही आहोत आणि म्हणून त्यांच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झालो, कधीही नकार दिला नाही। परंतु त्यांचं आरक्षण आता कोर्टानं कालबाह्य ठरवलं, कोर्टानं नाकारलं, त्याचा राग आता ते पुन्हा ओबीसीवर काढायला लागले। मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणायला लागले की आम्हाला तर ओबीसीमध्ये घाला। बंधूंनो, ओबीसी हा मराठ्यांची सेवा करणारा, वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करणारा वर्ग आहे, सेवेकरी वर्ग आहे। परीट त्यांची कपडे धुतो, शेतामध्ये मजुरी करणारे मजूर आहेत, सांबार त्यांची वाहनं दुरुस्त करतो, गुरव त्याची पूजा घालतो किंवा त्यांच्या देवाची सेवा करतो, असे सेवा करणारा हा सगळा समाज आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला घेता येणार नाही असं कायदाच सांगतोय, आम्ही नाही सांगत, कायदा सांगतोय। आणि त्यामुळं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, परंतु ते ओबीसीमधून नाही, त्यांच्यासाठी आरक्षणाची वेगळी व्यवस्था करावी अशी आमची शासनाला नम्र विनंती आहे। आमचं आरक्षण जे आहे ते आमचं आम्हाला द्या। आमच्या विकासासाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे, शासनानं प्रयत्न केले पाहिजेत। मराठ्यांच्यासाठी विकासासाठी जे मंडळ आहेत त्याला कोट्यावधी रुपयानं तुम्ही देणग्या देत आहे। आमचं जे आमच्यासाठी विकासासाठी जे महामंडळ स्थापन केलं आहे त्याला कधी निधीच देत नाही सरकार। आणि या सगळ्याचं कारण काय असेल तर ओबीसी समाज हा निद्रित अवस्थेमध्ये आहे। 52% असणारा हा समाज झोपलेला आहे आणि म्हणून समाजात त्याला म्हणतात का हा ओबीसी समाज म्हणजे झोपलेला वाघ आहे, वाघ। ज्यावेळी हा वाघ जागा होईल त्यावेळी मात्र बाकीच्यांची पळताभुई थोडी होणार आहे, हे 100% सगळ्यांना माहिती आहे। परंतु या वाघाला जागा करण्याचं जे काम आहे ते काम ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे त्या प्रमाणात होत नाही। आम्ही कार्यकर्ते म्हणून कुठेतरी कमी पडतोय याची आम्हालाही खंत वाटते, परंतु समाजानं या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत।
आणि आपली संघटना मजबूत केली पाहिजे. नाहीतर तुमचं आरक्षण गेलं म्हणून समजा. तुमचं आरक्षण जाऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे. ओबीसीमध्ये मोठ्या प्रमाणात रिटायर झालेली, शिकलेली सगळी समाजात भरपूर प्रमाणात लोक आहेत, परंतु ते संघटनेकडे लक्ष देत नाहीत. ही या संघटनेची वाईट अवस्था आहे. किंवा असं होऊ नये. जाणकार लोकांनी या सगळ्या गोष्टी समजावून घ्या. आज जर आरक्षण गेलं तर उद्या तुमचीच पोरं तुम्हाला विचारणार आहेत. स्पर्धा परीक्षेमध्ये पास झाली, सगळ्यात पास झाली, परंतु नोकऱ्या मिळाल्या नाहीत तर तुमची पोरं तुम्हाला जाब विचारतील. त्यावेळी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तुमच्याजवळ काही नसेल. ही अवस्था येऊ नये असं जर वाटत असेल तर आंदोलनामध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क आपण मिळवायचे. आम्ही कुणाला भीक मागत नाही. आम्ही कुणाला भीक मागत नाही. आमचा जो हक्क आहे, आमचा जो अधिकार आहे, तो अधिकार आम्ही मागतोय आणि तो द्यायला जर कोणी नकार देत असेल तर आम्ही पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जे निवेदन देतोय त्या निवेदनामध्येच आम्ही हे सांगितलेलं आहे, भटक्या ओबीसींच्या या समाजाची अप्रगत समाज आहे त्यांचा विकास अगोदर करा. मंडल आयोगानं सांगितलेल्या सगळ्या ज्या सवलती आहेत त्या मिळाल्या पाहिजेत. भूमिहीन समाज आमचा आहे. भटक्यांना कुठे जमिनी आहेत? आदिवासींना कुठे जमिनी आहेत? त्यांना पडीक जमिनी वाटा त्यांना दिलं पाहिजे. तुम्हाला इतर समाजाच्या बरोबर या समाजाला जर आणायचं असेल तर त्यांना या सवलती दिल्या पाहिजेत. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे. जिल्हा वाईज मोठी मोठी वसतिगृह ओबीसींची स्थापन करा. तिथं तालुक्यातले या जिल्ह्यातले विद्यार्थी येऊन राहू शकतील आणि उच्च प्रकारचं शिक्षण घेऊ शकतील अशी व्यवस्था केली पाहिजे. त्यांना स्कॉलरशिप दिली पाहिजे. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप गेली 3 वर्ष शासनानं विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप ही ओबीसींची दिलेलीच नाही. मोठ्या प्रमाणात ओबीसींची फसवणूक केली जाते आणि तरीसुद्धा आमचा ओबीसी पेटून उठत नाही. या गोष्टीची आम्हालाही खंत आहे. तेव्हा समाजानेही समजून घ्यावं आणि जागृत होऊ. आपले जे अधिकार आहेत ते आपले अधिकार आपण मिळवूया. भटक्या विमुक्तांच्यासाठी, मागासलेल्यांच्यासाठी, दीनदलितांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे. त्या समाजाचा विकास झाला पाहिजे यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि त्यासाठी आमची ही जी ओबीसी संघटना आहे ती ओबीसी संघटना महाराष्ट्रभर काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर आमचे 8 तारखेला 8 ऑक्टोबरला संपूर्ण महाराष्ट्रभर आमची आंदोलनं होणार आहेत. प्रत्येक कलेक्टर कचेरीवरती त्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. त्यांना विनंती आमची एवढीच असणार आहे की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या. आमच्या आरक्षणामध्ये त्यांना घालू नका. एवढी विनंती करणारं निवेदन आम्ही तहसीलदारांना देणार आहोत. आणि त्याच्यासाठी आज आम्ही सगळे ओबीसी एकत्र आलेले आहोत. जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि आपण सगळ्यांनी समाजामध्ये जागृती करण्याचं काम केलं पाहिजे. तुम्ही तोंड जर बंद ठेवलं ना तर काहीही होणार नाही. गावागावात तुमचं मित्रांच्या तोंड चालू राहिलं पाहिजे. ओबीसीविषयी आपण बोललं पाहिजे. आमचा ओबीसी बोलायलाच तयार होत नाही. त्यानं बोललं पाहिजे आणि तो जर बोलला नाही ना तर तुझं तोंड कायमचं बंद होणार आहे. या गोष्टी लक्षात घ्या. तुमच्यात भरलेली जी लाचारी आहे ती संपली पाहिजे. स्वाभिमानानं जगायला शिका. दलित समाज स्वाभिमानानं जगतो आहे. ओबीसी असा हा लाचार का जगतोय? अनेक प्रश्नांची उत्तरं या समाजाकडून मला घ्यायची आहेत. वेळ आल्यानंतर मी न मागता तुम्ही ती उत्तरं मला देणार आहेत याची मला जाणीव आहे. परंतु जागृत लोकांनी लक्षात घेऊया आणि हे आंदोलन आपण यशस्वी करूया. तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो. पुन्हा एकदा आपण आपणाला सवलती देणाऱ्या या महामानवांचा जय जयकार करूया आणि हे आंदोलन संपवूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, राजर्षी शाहू महाराजांचा, राजर्षी शाहू महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा.